एक प्रश्न होता, गुढीपाडवा हा शंभूराजांच्या हत्येमुळे साजरा केला जातो का? छान प्रश्न आहे. ऐकायचं तुम्हाला उत्तर? बघा ऐका. हिंदू धर्मामध्ये गुढी ही शौर्याचं आणि विजयाचं प्रतीक मानली जाते. म्हणजे बघा ना, प्रभू रामचंद्र लंकेवरून अयोध्येला परतले त्यावेळेस अयोध्याकरांनी गुढी उभारल्याचे सांगितले जाते. आता हे खूप दूरचं झालं, मी तुम्हाला आत्ताच सांगतो. 11व्या आणि 12व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये गुढीचे उल्लेख आहेत. तुकोबारायांच्या अभंगांमध्ये गुढीचे उल्लेख आहेत. आणि याच महाराष्ट्रात देवगिरींच्या यादवांचं साम्राज्य होतं. यांच्या राज्यामध्ये सुद्धा गुढी उभारल्याचे स्पष्ट उल्लेख आढळतात. अजून एक सांगतो, महानुभू पंथामध्ये लीळा चरित्र नावाचा ग्रंथ, या ग्रंथामध्ये सुद्धा गुढीचे उल्लेख आहेत. आणि हे सर्व उल्लेख किंवा पुरावे जर आपण बघितले तर आपल्या लक्षात येतं की हे सर्व शंभूराजांच्या जन्माच्या आधीचे आहेत. मग तुम्ही कसं काय म्हणू शकतात की शंभूराजांची हत्या झाली आणि गुढी उभारण्याला सुरुवात झाली? आणि इतकंच काय, तर या महाराष्ट्रामध्ये जे देवगिरीच्या यादवांचं साम्राज्य होतं, यांच्या विजयानंतर यांनी शालिवाहन शकेची सुरुवात केली. आणि याच शालिवाहन शकेच्या पहिल्याच दिवशी, म्हणजे कॅलेंडरच्या पहिल्याच दिवशी गुढी उभारली जाते. म्हणजेच विजयाचं प्रतीक मानलं जातं आणि ही गुढी उभारली जाते. त्यामुळे शंभूराजांच्या हत्येमुळे गुढी वगैरे उभारण्याची सुरुवात झाली हे पूर्णपणे खोटं आहे.